तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? कहना दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। दुश्मन है जो भी। काय करतेस? मग फोन राहू दे, तू चल माझ्या बरोबर. ते ताट घे, त्यांना सांगता येईल गुरुजींना की तू केलंयस हे सगळं. मम्मा फोन राहू दे, कोणाचा तो फोन? शालिनी, राहू दे चल. स्वानंदी, तुला कुणाचा तरी फोन येतोय सारखा. अगं अशी बघत काय उभी आहेस? ताट दे हिच्याकडे. गुरुजी सुरुवात करा. हो. राम कृष्ण हरी. वाह, अप्रतिम चव आहे. कोणत्या सुनेने केलं हे स्वयंपाक? गुरुजी ते स्वानंदीनं आजचा हा स्वयंपाक केलाय सगळा. मुली, साक्षात अन्नपूर्णेचा वास आहे तुझ्या हातात. स्वर्गीय चव आहे तुझ्या हातच्या जेवणाला. त्या चवीत तुझ्या मनातील भक्ती, श्रद्धा आणि समर्पण देखील जाणवत आहे. फार छान. थँक्यू गुरुजी. स्वानंदी, तुझ्याबद्दल कळलं आम्हाला मीडियामधून. तुझ्या बाबतीत जे काही झालं ना, ते कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत होऊ नाही. पण काळजी करू नकोस. देवी आईवर तुझी प्रचंड श्रद्धा आहे ना, ती श्रद्धा तशीच कायम ठेव. देवी आई तुझ्या प्रत्येक समस्याचं उत्तर योग्य वेळी देईल. ती सदैव तुझ्या पाठीशी उभी राहून तुझं रक्षण करेल. सरपोतदार साहेब, सुजित आणि मणी दोघांचे संसार सुखी व्हावेत आणि स्वानंदीचा गुन्हेगार लवकर पकडला जावा म्हणून तुम्ही देवी आईचा गोंधळ घाला. सरपोतदार साहेब, घालताय ना गोंधळ? हो गुरुजी, म्हणजे उद्याच गोंधळ घालतो. मुली, तुला नक्कीच न्याय मिळेल. सॉरी. उचला की फोन. फोन का कट करताय? मला महत्वाचं बोलायचं. काय रे, कोण आहेस तू? इथे काय करतोयस? मॅडमला भेटायला आलतो. असं? कोणत्या मॅडम? कितीची अपॉइंटमेंट आहे? काय आहे, नाव काय तुझं? स्वानंदी मॅडमला भेटल्याशिवाय इथनं जाणारच नाही. माझ्याकडे असलेली खबर त्यांना द्यायच पाहिजे, पण फोनवर नाही देऊ शकत मी. पण टॅप असला तर माझा बी जीव गोत्यात येईल. ते अपॉइंटमेंट नाही. अपॉइंटमेंट शिवाय कोणालाच भेटता येणार नाही. चल निघ इकडून. त्या मॅडमला बोलव ना. अरे बोललो ना, चल निघ इकडून. चल निघ, नाही तर पोलिसात देईन. पोलिसात देणार मला? धावलं असतं तुला. आज काय बी झालं तरी स्वानंदी मॅडमला भेटायच पाहिजे. माझ्याकडची खबर मी त्यांना देणारच. फोनवर बी समजा सांगू शकत नाही, पण टॅप असेल तर माझा जीव गोत्यात येईल. अगो कशाला? नको. गुरुजी थोडं प्लीज. स्वानंदी, काय चाललंय हे? मगाचपासून तुझा फोन वाजतोय. एक तर फोन घे, त्याला सांग की थोड्या वेळाने फोन करते, किंवा फोन घे आणि बोल त्याच्याशी. गुरुजींना त्रास होतोय. सॉरी साहेब, मी बघते.
अहो तुम्ही मला परत परत का फोन करताय? मी फोन उचलत नाही म्हणजे काहीतरी कामात असेल ना. मॅडम प्लीज मला भेटावं. मी नाही भेटू शकत तुम्हाला. जे काही आहे ते फोनवर सांगा मला. हो अहो 5 मिनिटं भेटा मॅडम. हो मी नाही भेटू शकत तुम्हाला. आणि हे बघा मला ना परत फोन करू नका तुम्ही. मॅडम ऐका तर मॅडम 1 मिनिट. मॅडम कसं समजावं तुम्हाला? अहो ही महत्वाची बात मी फोनवर नाही देऊ शकत. कसं सांगू तुम्हाला? गुरुजी, तुम्ही आलात, तुमच्या सेवेची आम्हाला संधी दिलीत, बरं वाटलं. आमच्या हातून काही चूक झाली असेल तर क्षमा करा. सुखी राहा, यशस्वी व्हा. रामकृष्ण हरी. सुजित, संसारात जर सुखी व्हायचं असेल तर इतर सर्व मोहांचा आणि प्रलोभनाचा त्याग करावा लागेल. लग्न ही मोठी जबाबदारी आहे. ते निभावण्यासाठी स्वतःला सक्षम कर. हो गुरुजी. येतो आम्ही. इथं काय करतोय? कोण आहे तू? वॉचमन इकडे. वॉचमन तू इथे काय करतोयस? तुला जायला सांगितलं होतं ना. तू इथे काय करतोयस? ए थांब वॉचमन, इकडे. कोण होता तो? हा, आणि तोंड लपून पळून का गेला? मुळात तो इथे आलाच कसा? गुरुजींच्या गाडी खाली आला असता तर? लक्ष कुठे असतं तुमचं? सॉरी साहेब. अरे तुमची चूक दुसऱ्याच्या जीवावर बेतू शकते. याच्या पुढे मला अशी चूक नकोय, नाही तर कामावरनं काढून टाकीन मी. साहेब परत अशी चूक नाही होणार. माफ करा साहेब. हा चला तर उभे राहायचं केबिन मध्ये. बाप रे, लयच पुस्तक आहेत. साफ करायला लय वेळ लागेल. पण साफ तर करायलाच पाहिजे. पुस्तकं असोत किंवा मेंदू, त्यांची नियमित सफाई आवश्यक असते. कारण विचार दोन्ही मध्ये असतात. आणि म्हणूनच दोन्हीवर बसणारी धूळ ही वेळोवेळी साफ करावी लागते. नाहीतर विचार नकारात्मक होत जातात. खरंय साहेब. तुमची काही हरकत नसेल तर तुमची सगळी पुस्तकं, तुमची स्टडी रूम मी स्वच्छ करून देईन. चालेल तुम्हाला? काहीच हरकत नाहीये. कर ना, साफसफाई करतो. तुला माहितीये का की ह्या स्टडी रूमची साफसफाई मी स्वतः करतो. दुसऱ्या कोणालाही इथे प्रवेश नाहीये. माझ्या व्यतिरिक्त तू अशी पहिली व्यक्ती आहेस की जी इथे येऊन साफसफाई करते. सॉरी साहेब, मला नव्हतं माहिती. मी आपलं साफसफाई करत करत इकडे आले. सॉरी. तुम्हाला नाही आवडलं ना मी इथे आलेली? मी जाते. हा अगं स्वानंदी, मला जर आवडलं नसतं तर मी रागवलो असतो ना? तुला इथे थांबू दिलं असतं का? नाही ना? तुला माहितीये का, माझ्यावर जेव्हा कामाचा व्याप कमी होता ना, तेव्हा मी नियमित इथे येऊन साफसफाई करायचो. पण तुला माहितीये की मी पुन्हा खासदार झालोय. कामाचा बोजा वाढलाय. माझ्याकडे आता वेळ नाहीये. तर इथली साफसफाई करायला मला वेळ मिळत नाही. या पुस्तकांवर खूपच धूळ साचली आहे. मी म्हणूनच तेच साफ करायला आले होते. पण सॉरी. मी सॉरी का म्हणतेस तू? माझी काहीच हरकत नाहीये. तू कर ना इथली साफसफाई. पण मला तुझ्याकडनं एक वचन हवंय की इथली प्रत्येक वस्तू तू जागच्या जागी ठेवशील. इथली वस्तू तिथे ठेवलेली मला अजिबात चालत नाही. हे जर तुला मान्य असेल तरच तू ह्या रूम मध्ये प्रवेश कर. नक्कीच साहेब. मलाही वस्तू जागच्या जागी ठेवायला आवडते. त्यामुळं तुम्हाला काय वाटत असेल ना, मी समजूच शकते. तुम्ही काही बी काळजी करू नका. मी तुमची वस्तू जिथल्या तिथे ठेवेन. शाब्बास. मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. बरे हे बस आनंदी, घरातली कामं करताना जरा सांभाळून कर. तुझी आणि बाळाची काळजी घे. बघ मी इथे जरा एक काम करतोय. काही लागलं तर मला हाक मार. ठीक आहे?
अहो दादा, तुम्ही का मला परत परत फोन करताय? तुम्ही प्लीज मला फोन करू नका. हॅलो हॅलो सोनंदी मॅडम, प्लीज 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 फोन कट करू नका. मॅडम मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ते खूप महत्वाचं आहे. हे बघा, तुमचं आता लगीन झालं असेल, तुम्ही तुमच्या गुन्हेगाराचा शोध थांबवला असेल, पण त्याच्याबद्दल महत्वाची माहिती माझ्याकडे आणि पक्की खबर आहे. ती माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला मला भेटावंच लागेल. प्लीज मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा. प्लीज मला भेटा. माझ्या गुन्हेगाराबद्दल माहिती? अहो पण दादा, तुम्ही आहात तरी कोण? तुमचं नाव तरी सांगा. मी नाही ओळखत तुम्हाला. अहो मॅडम, ते असं फोनवर नाही सांगू शकत मॅम. तुम्ही एकदा भेटला ना, समजा उलगडा होईल. हा, तुम्ही मला प्लीज भेटा. अहो पण तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा मी? तुमच्या गुन्हेगाराबद्दल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुमच्याकडे हा एकमेव पर्याय, म्हणून तुम्हाला भेटा. बरं, मी बघते आणि कळवते तुम्हाला. कोणाचा फोन होता? तुझ्या चेहऱ्यावर मला टेन्शन दिसतंय. कोणी तुला त्रास देत आहे का? तसं असेल तर मला सांग, मी त्याच्याकडे बघून घेईन. साहेब, एक माणूस ना मला 2 दिवसांपासून फोन करतोय, मला भेटायला बोलवतोय. कोण माणूस? माहित नाही कोण आहे. तो त्याची ओळख सांगायला तयार नाहीये. म्हणतोय की भेटूनच सगळं सांगेन आणि त्याच्याकडे माझ्या गुन्हेगाराची काहीतरी माहिती आहे असं तो म्हणतोय. म्हणूनच भेटायला बोलवतोय. काय करू काय नाही काहीच कळत नाहीये. आणि अशा अनोळखी माणसावर विश्वास तरी कसा ठेवायचा ना? त्या माणसाला तुझ्या गुन्हेगाराबद्दल माहिती आहे का? हो, म्हणजे तो असं म्हणतोय. मग ठीक आहे ना, जा ना तू भेटायला त्याला. काहीच हरकत नाहीये. म्हणजे त्याला काय माहितीये हे तरी जाणून घे. कदाचित खूप महत्वाचं काहीतरी असेल. आणि हे बघ, तुला जर कोणी त्रास देत असेल ना तर मला सांग, मी बघून घेईन त्याच्याकडे. कदाचित त्या माणसाला तुझ्या गुन्हेगाराबद्दल काहीतरी माहिती असावी. आणि हे बघ, ह्या वेळेला मी तुझ्या पाठीशी आहे. अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू. जा. बघते साहेब, गोंधळ आहे ना आपल्या घरात, त्याची तयारी करते आधी. वेळ मिळाला तर बघते. हा ठीक आहे, कर तयारी कर. साहेब, एक बोलू का? हा बोल ना. तुमच्याशी बोलून बरं वाटलं. मला लई टेन्शन आलं होतं. काय करू काय नाही कळत नव्हतं. पण तुम्ही धीर दिला मला. थँक्यू. नमस्कार साहेब. नमस्कार.
शेवटच्या घडीला फोन करून तुम्ही सगळे आलात, तुमचे खरंच मनापासून आभार. काही प्रॉब्लेम झालाय का साहेब? नाही, इतके अर्जंट बोलावून घेतलं म्हणून विचारतोय. आणि मणी साहेब पण कुठे दिसत नाही. तुम्हाला माहितीच आहे मणीचं आत्ताच लग्न झालंय. आधीच तो खूप कामात आहे, त्याला कशाला उगाच त्रास द्यायचा, नाही का? हा जो मॅटर आहे ना तो जरा वैयक्तिक आहे. मणीला समजा समजलं तर त्याला त्रास होईल, म्हणून मी त्याला इन्व्हॉल्व करत नाहीये. पण विषय काय आहे साहेब? स्वानंदी, मणीची बायको. पण तुम्हाला माहितीच आहे की ती मला मुलीसारखी आहे. तिला कोणीतरी एक इसम सारखा फोन करतोय, मेसेज पाठवतोय आणि त्रास देतोय. काय सांगताय साहेब? साहेब, एसीपी साहेबांना फोन करू का? मग मीच केला नसता का? पोलिसांकडे जायचं असतं तर. उगाच पोलिसांमध्ये गेलो तर भबरा होईल. बरोबर साहेब, ते लक्षातच आलं नाही माझ्या. साहेब, आमच्यासाठी काय आदेश? आपल्या विश्वासातला जो पोलीस आहे ना त्याला हाताशी धरा, स्वानंदीचे कॉल रेकॉर्ड्स काढा आणि त्यातला कुठला हा रेपिटेटिव्ह नंबर आहे ज्यावरनं हा माणूस फोन करतोय तो शोधून काढा. आता तुम्ही आदेश दिलात ना, काळजी करू नका, आम्ही त्याला बरोबर हुडकून काढतो. सर एक मिनिट, जे कराल ते सांभाळून करा. हो साहेब. सर रे बाळू, हे बघ, घरात गोंधळ आहे, उद्या बरीच पाहुणी येणार आहे. त्यात कुठलाही असा अनोळखी व्यक्ती घरामध्ये येता कामा नये. हो साहेब, तुम्ही निवांत राहा. मी कोणत्याही अनोळखी माणसाला आत येऊ देणार नाही. जा. स्वानंदीच्या गुन्हेगाराबद्दल माहिती असलेला असा हा कोण इसम आहे जो तिला सारखा फोन करतोय आणि भेटायला बोलवतोय, त्याला शोधायलाच हवा. थँक्यू दादा. अगं बस, मी पाणी आणते. स्वानंदी, तुम्ही इथे राहता? म्हणजे आउट हाऊस मध्ये? नाही फातिमा, आम्ही इथे नाही राहत. मी इथं फक्त काम करायला येते. आम्ही बंगल्यातच राहतो. स्वानंदी, तू जरी खोटं बोलत असलीस ना तरी तुझे डोळे नेहमी खरं बोलतात आणि मला वाचता येतात तुझे डोळे. सॉरी यार स्वानंदी. अगं, आम्हाला वाटलं तू बंगल्यात राहतेस म्हणून आम्ही मज्जा करत होतो की तुझी तर मजा आहे, तू तर आता बंगल्यावाली झालीयस. पण स्वानंदी, हा काय प्रकार आहे? म्हणजे तू सरपोतदारांच्या बंगल्यात न राहता इथे का राहते? इथे का राहताय म्हणजे? अगं, हे पण घरच आहे ना. आणि मणी सर बऱ्याच वर्षांपासून इथे राहतात. मग मणी सरांचं घर ते माझं घर. पण तुला सांगू का, शालिनी मॅडम आणि सरपोतदार साहेबांना हे अजिबात आवडलं नाहीये की आम्ही इथे राहतो. शालिनी मॅडम तर मला म्हणाले की स्वानंदी, तू ना आमच्या घरची सून म्हणून आता इथे आली आहेस, तर तू बंगल्यातच आमच्या सोबत राहा. पण मीच नको म्हंटल. सच्ची, तू खुश आहे ना? अगं फातिमा, मी लय खुश आहे. आणि तुला एक सांगू का, बंगल्यात राहिलं काय आणि आउट हाऊस मध्ये राहिलं काय, घर ते घर असतं. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती जर आपल्या सोबत असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टींनी काहीच फरक पडत नाही. आणि मणी सर माझी खूप काळजी घेतात. मला काय हवंय नकोय ते सगळं बघतात. मी खरंच खूप खुश आहे या घरात. तू नको काळजी करू. काय अशी काय बघतीयस? काही नाही, मी म्हणाले ना स्वानंदी, तुझे डोळे ना खरं बोलतात. तेच बघत होते. तुला माहितीये तुझे डोळे काय बोलतात? काय, तुझ्यासोबत मणी सर आहेत ना म्हणून तू खूप 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 खुश आहेस. आणि स्वानंदी, तुझे डोळे हे पण सांगतात की मणी सर जर सोबत असतील ना तर याच घरात काय
त्याच्यापेक्षा छोट्यातल्या छोट्या झोपडीत सुद्धा तू खूप खुश राहशील, खरं ना? अगदी बरोबर बोललीस तू. पण तुला सांगू का, मला तर टेन्शनच आलं होतं की तू काय विचार करशील, कशी रिॲक्ट करशील. बस क्या स्वानंदी, इकडे ये ना. स्वानंदी, तुला आपल्या हॉस्टेल मधले दिवस आठवतात का ग? बघ ना, केवढीशी खोली होती ती, तरी पण आपण तिघी राहायचो तिथे. पैसेही नव्हते जास्त आपल्याकडे आणि आपण सेटल सुद्धा नव्हतो, तरी आपण किती खुश होतो ना. का माहितीये? कारण एकमेकांमध्ये प्रेम होतं, एकमेकांचा आधार होता आपल्याला. तू आणि मणी सर त्याच कारणामुळे खुश आहात ह्याची खात्री आहे मला. स्वानंदी, प्रेमाच्या भिंतींनी सजलेली लहान घरं ना महलांपेक्षा खूप सुंदर असतात. तू फातिमाच आहेस ना? म्हणजे अगं तू वकील आहे ना? मग एवढे मोठे मोठे शब्द. वो मुझे आता है कभी कभी. पण स्वानंदी, मी जे काही बोलले ना ते अगदी मनापासून. एक सांगू का, मी खरंच खूप नशीबवान आहे. मला तुमच्यासारख्या मैत्रिणी मिळाल्या, ती जेसी आणि तू. खूप काळजी करता तुम्ही माझी, खूप जीव लावता मला.